चला वाले टीम 12वा खेळाडू आपला पाठवून द्या. बाल्य टीम आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचले गेलेली नाहीयेत. मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतीये. टीम आपला 12वा खेळाडू पाठवा. बाल्य टीम आपल्याला शेवटचा कॉल. नावं नाहीयेत अक्षय सर खेळाडूंची आतापर्यंत. पहिला बॉल रिवर्सचा इरादा. पहिल्याच बॉलवरती राहील आणि चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या पार. मिळत आहेत रन 4 चौकार. त्यानंतरचा बॉल याही बॉलला सीमारेषेच्या दिशेने पाठवून दिलंय आणि बॅक टू बॅकचा पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळतंय. याही बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या मात्र 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा पुढे जाते आणि धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजितदादा चषक 2026 चा महासंग्राम या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय. आज मात्र या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसरा दिवस मात्र कोणाच्या नावावरती असेल. 5 षटकांची मॅच आहे. याही बॉलला बॅटर मात्र हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर पाठवतील. सिक्सर षटकार मिळतो या बॉलवरती. धावसंख्या 6 धावांच्या मदतीने पुढे जाते. 12 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. छत्रपती 11 टीम सासवड आणि त्यांच्या विरोधात आज मात्र वालडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्वार्टर फायनलची मॅच. बारा धावा धावफलकावरती. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. ओ याही वेळी उलट दिशेने खेळायचा प्रयत्न अपील केली आहे. पंचांकडे दात मागितली जाते आणि त्याचबरोबर जबरदस्त बॉल आताचा या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल मिळाला. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त मॅच. या बॉलला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवून दिले गेलेलं आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळत आहेत रन 4 चौकार. चौकाराच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अवी कुंभारचा या ठिकाणी उरलाय. आक्रमक राहिलेत आतापर्यंत अनिकेत जे ब्लास्टर्स करत आले आहेत. बाल्य टीम आपल्याला शेवटचा कॉल आहे. आपला 12वा खेळाडू इथे नाहीये याची देखील नोंद घ्या. आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचायला हवीत याची नोंद घ्या. अन्यथा पेनल्टी दिली जाईल आपल्या संघाला. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. अवी कुंभार. हा ही बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपेल. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आता दुसरं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रीतम आप्पा जगताप आता मात्र दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. जबरदस्त राहतील आपल्या टीमसाठी. छत्रपती 11 टीम सासवड. होम ग्राउंड आज पुरंदर क्रिकेट अकॅडमीचं अगदी आपल्याला पाहायला मिळालं आहे या संघाचं. प्रीतम आप्पा आलेत बॉलिंग ट्रॅकवरती या षटकासाठी आणि ऑन स्ट्राईकला आता स्वप्नील पाहायला मिळतील जे की एकही बॉल आतापर्यंत स्वप्नील खेळलेले नाहीयेत आणि आता पुन्हा एकदा खेळी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे.
याही बॉलला हवाई मार्गाने पाठवून देतील स्वप्नीलचा तडाखा आणि क्षेत्ररक्षक आहे झेल टिपतायत. फलंदाज स्वप्नील मात्र 0 वरती हिरो. बॅक टू द पवलियन. गोलंदाजी शिकार आणि फलंदाज मात्र बाद होतील. पहिला धक्का बसलाय टीम बाल्ले संघाला आणि धावफलकावरती धावांचा आकडा आहे 16. गणेश आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे 16. एका विकेटचं नुकसान. पहिल्याच बॉलवरती प्रीतम अप्पांना मात्र विकेट मिळाली आहे. जबरदस्त खेळ खरं तर कायम ठेवतात प्रीतम अप्पा आणि तोच प्रयत्न आता त्यांच्या माध्यमातून याही वेळी राहील. पीटीसी लाईव्ह पुरंदर टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती तमाम प्रेक्षक रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. दुसरा दिवस मात्र कोणाच्या नावावरती असेल? अजितदादा चषक 2026चा महासंग्राम. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. हाई बॉल उलट दिशेने खेळायचा अपील केली जाते पुन्हा एकदा पंचांकडे. जबरदस्त चेंडू आहे. डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडू सांगतात त्याच्या बॉलवरती अगदी होतीये. जबरदस्त मॅच. तितकंच चांगलं आयोजन आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. त्यानंतरचा बॉल. हाही बॉल जबरदस्त आहे परंतु अवांतर कळवलाय. वाईड बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वाईड बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा पुढे जाते आणि संघाची धावसंख्या मात्र 17 या आकड्यावरती आहे. खतऱ्याची घंटा वाजवणारा हा आकडा धावफलकावरती पोहोचलाय 17. एका विकेटचं नुकसान. याही बॉलला पाठवून देतील. खोलो टप्प्याचा बॉल आहे. हवाई तडाखा. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. झेल टिपतायत आणि फलंदाज बाद होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतील. गणेश मात्र बॅक टू द पवलियन पोहोचतील. प्रीतम अप्पा आलेला आहेत आणि धब्बा कायम अप्पांनी ठेवलेला आहे. 2 विकेट मिळवले आहेत. जवळजवळ 3 बॉलवरती एकच धाव एक्स्ट्राची वाईडची खर्च करतायत. 17 वरती 2 गडी बाद टीम बेला संघ. अज्जू येथील आता मैदानाच्या आतमध्ये. अजून 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी राहील. षटक क्रमांक 2 मध्ये. जबरदस्त खेळ आतापर्यंत टीम छत्रपती 11 सासवड संघाच्या माध्यमातून राहिलेला आहे. अज्जू आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. काय करतील आपल्या संघासाठी? त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. प्रीतम अप्पांचा ब्लास्ट परंतु अज्जू मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्याच बॉलवरती सीमा रेषेच्या बाहेर डिपॉझिट करतील. 6 धावांसाठी सिक्सर. षटकार मिळतो या बॉलवरती आणि धावसंख्या 6 धावांच्या पद्धतीने 23 या आकड्यावरती पोहोचेल. जबरदस्त मॅच. क्वार्टर फायनलची मॅच करतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 संघ मात्र आजही एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत दिवसभरामध्ये. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. प्रीतम अप्पा हा बॉल फोर्स केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आताच्या बॉलला मार्गस्थ करतील आणि रोखण्याचा प्रयत्न राहिला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बनतंय. धावा घेण्याचा प्रयत्न याही बॉलवरती आहे. तिसऱ्या पंचांना विचारणा होतीये. सीमारेषा चेक करायची आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल. तिसऱ्या पंचांना विचारणा या ठिकाणी अगदी केली जाते. सीमारेषा शिप असेल की नसेल ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय आपल्यापर्यंत पोहोचतोय तेही देखील महत्त्वाचं ठरेल.
तीन धावा मिळत आहेत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. रिवर्सचा इरादा ठेवलेलाच आहे फलंदाजाने. अंदाज होता आणि कामगिरी देखील तितकीच महत्वाची आहे. याही वेळी सिक्सर आलाय. षटकार मिळतो आताच्या बॉलवरती आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 32 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेटचं नुकसान टीम बेल्ला संघ. आणि अजून आता तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. निखिल फडतरे तिसऱ्या षटकासाठी पुढे येत आहेत. निखिल येथील षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ करत आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने या ठिकाणी आपण जातोय. अज्जू मात्र ऑन स्ट्राईकला आहेत, जे की जबरदस्त राहिलेत. अज्जू यांनी आतापर्यंत 2 बॉलमध्ये 9 धावा देखील जमवल्यात. जबरदस्त बॅटिंग आहे त्यांच्याकडे. आणि त्यानंतरचा बॉल मात्र आता निखिल आले षटक मार्गस्थ करतील. छत्रपती 11 टीम सासवड आणि त्यांच्या विरोधात आज मात्र बेल्ला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजलं जाते आणि आता कशा प्रकारे खेळ मात्र इथून पुढे टीम सासवड संघाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तेही देखील महत्त्वाचं आहे. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेट आणि काउंट कॉर्नर, त्यानंतर लॉंग ऑन आणि पॉइंट्स मध्ये देखील क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स मध्ये जास्त क्षेत्ररक्षण अगदी तैनात होत असताना या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालंय. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा निखिल फडतरे आणि ऑन स्ट्राईकला आता फलंदाज आहेत अज्जू. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल तिसऱ्या षटकाचा. पहिलाच बॉल आणि अपील मात्र जबरदस्त केली जाते. जबरदस्त बॉल आता निखिल यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल मिळतोय. खेळाडूपासून दूर ठेवण्याचं काम मात्र नेहमी निखिल फडतरे करत असतात. वर्चस्व टिकून ठेवण्याचं काम आज मात्र पुरंदरेश्वरा क्रिकेट अकॅडमीच्या ग्राउंडवरती आणि खेळपट्टीवरती करतील निखिल फडतरे. स्लो वन, गतीमध्ये मिश्रण, अपील याही ठिकाणी होतीये. लगातारचे दोनही चेंडू मात्र डॉट आलेले आहेत. जबरदस्त मॅच. कमबॅक गरजेचं होता आणि तो कमबॅक मात्र निखिलने केलाय. जिथे 2 षटकांमध्ये 32 धावा जोडू शकलाय टीम बेल्ला संघ आणि त्याच्यानंतर धावांना थांबवण्याचं काम अगदी निखिल इथे करत असताना पाहायला मिळालेत. आई बॉल या ठिकाणी आपण पाहूया. क्षेत्ररक्षक आहेत अविनाश बॉल पर्यंत पोहोचलेत. या बॉलवरती एक सिंगल मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आताच्या बॉलवरती मिड ऑफ मध्ये होत आहे आणि या चेंडूला मात्र रोखण्यामध्ये यश आलेलं आहे. अजितदादा चषक 2026 चा महासंग्राम, जिथे प्रथम क्रमांक 71,000, द्वितीय क्रमांक 51,000 आणि तृतीय क्रमांक 31,000 आणि चतुर्थ क्रमांक 21,000ची कॅश प्राइज अगदी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. एक मानाची आणि सन्मानाची टुर्नामेंट. गतीमध्ये मिश्रण आणि हवेमध्ये बॉल अडकवला आहे. जो फलंदाज आक्रमक राहिला होता त्याच फलंदाजाला रोखलेला आहे. निखिल फडतरे यांना आता मात्र यश आलंय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. अनिकेत बाद होत आहेत. जिथे 8 बॉल मध्ये अनिकेतने मात्र 22 धावा जमवल्या आणि ते मात्र आता खेळपट्टी सोडत असताना पाहायला मिळतील. तिसरा धक्का 33 धावांच्या दफलकावरती 33 धावा, 3 विकेटचं नुकसान. अजून 2 बॉलचा खेळ षटक क्रमांक 3 चा उरलाय. चला नवीन फलंदाज, चला थोडंसं वेळेला महत्व द्या, कारण की बराच वेळ आतापर्यंत झालेला आहे आणि आता आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहे पूर्ण. त्याच्यामुळे बेडलाईटचा अपील चालणार नाहीये. सर्व खेळाडूंनी वेळेला महत्व देऊयात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये सागर आलेले आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजून निखिल फडतरेचा शिल्लक राहिला आहे. 33 धावा, 3 विकेटचं नुकसान, 33 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. तिसऱ्या षटकामध्ये धावांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न झाला. गळफास चढवणं फार महत्वाचं होतं आणि तो गळफास मात्र आज या गोलंदाजाने चढवून दाखवलाय. नवीन फलंदाज सागर आहेत. काय करतील आपल्या संघासाठी भाले टीम. त्यानंतरचा बॉल पुलटॉस मिळाला होता. खेळपट्टीवरती स्लाइस राहील. पुलटॉस मिस करताय. डोक्यावरती हात ठेवलाय फलंदाजाने आणि त्याच नंतर ते शक्यही नव्हतं, त्यांना ठाऊक आहे आणि अशक्य होतं तेच घडलेलं. आणि याच बॉलवरती आताचा डॉट बॉल मिळाला. शेवटचा बॉल या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय 5 बॉलमध्ये एकच धाव निखिल फडतरे मात्र खर्च करतायत. जबरदस्त राहिलेत. 1 विकेट
त्यांच्या नावावरती आहे शेवटचा बॉल. अनियंत्रित टप्पा आहे. व्हाईट बॉल. खराब चेंडू. दंडात्मक कारवाई आता मात्र निखिल यांच्यावरती होती आहे. शेवटचा बॉल किंबहुना या षटकाचा बाकी आहे. धावसंख्या पुढे जाते. व्हाईट बॉलच्या मदतीने 34 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हाही बॉल ओढून ताणून मारलाय. शेवटच्या बॉल वरती काहीतरी गमावलं आहे निखिल फडतरे यांनी. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर आलाय. 3 षटकांचा खेळ संपेल. टीम बेला 40 धावा धावफलकावरती. 3 विकेटचं नुकसान. 12 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक राहिलाय. आणि आता चौथं षटक फार महत्वाचं असेल आणि चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा अथर्व शेलारला पुढे आणलं जातंय. अथर्व शेलार आता कसे राहतील या टीम साठी. कसा खेळ अथर्वचा पाहायला मिळतोय तोही देखील महत्वाचा ठरेल. प्लॅनिंग चालू आहे. आता कोणत्या गोलंदाजाला मात्र पुढे आणलं जातंय तेही देखील महत्वाचं ठरेल. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळ आपल्या संघासाठी होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आता या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. सोहन आलेले आहेत. सोहन मेमाने आलेले आहेत. चौथ्या षटकासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईकला अज्जू. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये संधी मिळाली आहे. संधीचं सोनं व्हायलाच हवं आणि ते केलंय फलंदाज सागर बाद. अति घाई आणि संकटात नाही तेच घडलेलं आहे. धक्का क्रमांक टीमला बसतोय तो चौथा धक्का. टीम वाले टीमला विकेट डाऊन. फलंदाज बाद. चला बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचूयात. चला आयोजकांनी कळवलं आहे वेळेचं बंधन आहे या मॅचसाठी. त्याच्यामुळे वेळ वाचवून आपल्याला खेळायचं आहे. भरपूर वेळ अगदी किंबहुना होतोय. सासवड टीम आपल्याला फलंदाजी उजेडामध्ये करायची असेल तर तुम्ही वेळ वाचवा. त्यानंतरचा बॉल. हाही बॉल चांगला वापरताय सोहन. डॉट बॉलची सांगता आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा होतीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग टीमने मागणी केलेली आहे तिसऱ्या पंचांसाठी आणि गोलंदाजाचा संशयित गोलंदाज आहेत बॅटिंग टीमचा. तिसऱ्या पंचांची मदत घेऊयात. पुन्हा एकदा वॉर्डरूम मध्ये पोहोचूयात फिट्स लाईव्हच्या. फेअर बॉल. चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. जबरदस्त गोलंदाज सोहन मेमाने आहेत आणि त्यांचा खेळ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक आलेले आहेत. पाठीमागे धावची स्वरूपात विकेट मिळाली आहे. हाही बॉल फोर्स केलाय हवाई मार्गाने. अवी आहे झेलडिपतील फलंदाज अज्जू बाद झालेले आहेत. विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक 5वा. धावसंख्या आहे 40. जबरदस्त खेळ अगदी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. छत्रपती 11 टीम सासवड पहिल्या 2 षटकांमध्ये त्यांचं वर्चस्व नव्हतं परंतु त्याच्यानंतरच्या 2 षटकांमध्ये अगदी जबरदस्त कमबॅक राहिला या टीमचा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. चला राहुल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सोहन मेमाने 40 धावा धावफलकावरती वाल्ला टीम आणि 5 विकेटचं नुकसान या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहूयात राहुल आलेत. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण खेळ गरजेचा असतो आपल्या संघासाठी.
तोच खेळ देण्याचा प्रयत्न छत्रपती 11 टीम सासवड संघ करते. हाही बॉल जबरदस्त आहे. एक मिळते आताच्या बॉलवरती अथर्व शिलार जे की मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक करतायत आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण अथर्व शिलारचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या 41, 41 धावा. धावफलकावरती 5 विकेटचं नुकसान. 2 चेंडूंचा खेळ अजून या षटकाचा बाकी राहील. हाई बॉल लव पुलटॉस दिशा दिली आहे. या बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आताच्या बॉलवरती काउंट कॉर्नरला आहे. संधी मिळाली आहे धावचीची आणि याच बरोबर तिसऱ्या पंचांना विचारणा पुन्हा एकदा करतायत. पीडीसीला वॉर्डरूम मध्ये पोहोचूयात. सेफरित्या धाव पूर्ण केली असेल की नसेल तेही देखील आता पाहणं महत्वाचं राहील. पुन्हा एकदा पीडीसी लाईव्हची मदत घेऊयात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत स्वप्नील भैया काकडे सर आहेत आणि तो निर्णय काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतोय. बॅटर सेफ आहेत. मॅचला पुन्हा एकदा ऑन करूयात. आताच्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या. धावसंख्या पुढे जाते. हाही बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत फ्लॅश स्लीप डाऊन द बॉल. सौरभ रामदास आताच्या बॉलपर्यंत पोहोचतायत. 1 मिळते आताच्या बॉलवरती आणि 1च्या मदतीने षटक क्रमांक या ठिकाणी 4चा खेळ संपेल. धावफलकावरती धावांचा आकडा 44, 5 विकेटचं नुकसान. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल आता मात्र उरलेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे आणि आता गोलंदाज पुन्हा एकदा निखिल फडतरे यांना मात्र पुढे आणलं जात आहे. जे की पाठीमागच्या षटकामध्ये फक्त अगदी धावा खर्च करत असताना निखिल अगदी पाहायला मिळतील. पाठीमागच्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न निखिलचा होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते आता बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना निखिल फडतरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जवळजवळ पाठीमागच्या षटकामध्ये 8च धावा खर्च करत असताना 1 विकेट आपल्या नावावरती केली आहे. शेवटचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 44 धावा, 5 विकेटचं नुकसान. स्ट्राईक वरती फलंदाज आहेत सुमित, तर नॉन स्ट्राईकला राहुल. हाई बॉल जबरदस्त आहे. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक मिसफिल्ड करतायत. 1 धाव मिळाली आहे. डबलचा प्रयत्न करतील आणि याचबरोबर आताच्या बॉलवरती 2 धावा मिळतात. चान्स बनवला होता. सहकार्य तितकंच आता क्षेत्ररक्षक देत नाहीयेत आणि आता 30 मिसफिल्ड राहिली. आताच्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या आहेत. चांगला फटका अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. टीम फलंदाज सुमित यांच्याकडून भिल्ला टीम आणि त्यांच्याविरुद्ध छत्रपती 11 टीम सासवड. क्वार्टर फायनलची मॅच लोबान गतीमध्ये मिश्रण केलेलं आहे आणि तोच पराक्रम आता निखिल यांचा राहिलाय. चेंडू डॉट बॉल मिळालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. जो खेळ तुमच्या संघासाठी गरजेचा आहे तोच खेळ महत्वाचा ठरणार आहे. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि आउट ऑफ द पार्क. सिक्सर. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाते. 52 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ अजून या ठिकाणी बाकी आहे. क्वार्टर फायनलची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस ज्या संघाच्या नावावरती राहिलाय 52 धावा धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ अजून या ठिकाणी उरलेला आहे. कालचा दिवस वाडेबॉले संघाच्या नावावरती राहिलाय आणि आजचा दिवस मात्र कोणत्या संघाच्या नावावरती राहील तोही देखील महत्वाचा ठरणार आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. शेवटच्या 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. जाऊ दिला या बॉल आणि त्याचबरोबर कोणताही प्रयत्न नाही केला बॅटरने. चेंडू मात्र आताचा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 52 धावा, 5 विकेटचं नुकसान. प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. फुलटॉस दिशा दिली या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला रोखतायत. धावचीची संधी मिळते आणि आता या बॉलवरती 2 धावा आरामामध्ये क्लिअर होत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाते. 54 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे.
54 धावा धावफलकावरती, 5 विकेटचं नुकसान आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अजितदादा चषक 2026चा रंगणारा सोहळा, एक जबरदस्त आयोजन. शेवटचा बॉल, याही बॉलला आक्रमक होत आहे. त्या बॉलवरती एक धाव मिळते. डबलचा प्रयत्न आरामामध्ये असेल आणि संधी मिळाली आहे धावचीची आणि आता फलंदाज धावची स्वरूपात बाद होत आहेत. एक धाव मिळेल आताच्या बॉलवरती. टोटल रन्स 55 बनल्यात. विजयासाठी अब तक 56 बनवायचे आहेत. 56 बनवायचे आहेत विजयासाठी आणि आता 56 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 55 धावा सुरुवातीच्या डावामध्ये बनवल्यात विल्ला टीमने. आता 56 बनवायच्या. टीम छत्रपती 11 टीम सासवड संघाला. चला, दोनही टीम्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील याची नोंद घ्या. जास्तीचा वेळ घेऊ नका, मॅच लगेच सुरू करायची आहे. चला, मॅच या ठिकाणी चालू करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. शुभम वायंदंडे आणि त्याच्या जोडीला आज मात्र प्रीतम अप्पा पाहायला मिळत आहेत. 56 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. पाठलाग मात्र करावा तर लागणारच आहे. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला, मॅच सुरू करायची आहे आणि आता विला टीम चला क्षेत्ररक्षण आपण सजवूयात आणि आता विजयासाठी 56 धाबांची आवश्यकता असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शुभम वायदंडे आणि त्याच्या जोडीला मात्र प्रीतम अप्पा मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. पहिल्या षटकासाठी गोलंदाज आहेत. स्ट्राइक वरती प्रीतम अप्पा आहेत. नॉन स्ट्राइकला शुभम वायदंडे. चला, मॅचला ऑन करूया. 56 धावांचा पाठलाग आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सागर आलेत. पहिले षटक पहिल्याच बॉल वरती आक्रमक राहिलेत फलंदाज. याही बॉलला सीमारेषा पार करून टाकणारा फटका पहिल्याच बॉल वरती. चौकार, 4 धावा. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल करत होता आणि पहिल्याच बॉल वरती चौकार खेचतायत प्रीतम अप्पा. 56 धावांचा पाठलाग असेल आणि तो पाठलाग करण्यासाठीच आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलोय. तोच प्रयत्न अगदी राहील. हाही बॉल जबरदस्त आहे. अपील केली जाते पंचांकडे आणि चेंडू मात्र अगदी डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडूची संख्या आताच्या बॉलवरती होत असताना पाहायला मिळाली आहे. इक्वेशन आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला फार गरजेचं असेल या मॅचसाठी. क्वार्टर फायनलचे मॅच आजचा दिवस कोणाच्या नावावरती. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. हा बॉल हवाई मार्गाने पाठवलेला आहे आणि क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. जेल होतोय.
फलंदाज प्रीतम आप्पा या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट आली आहे. पहिला धक्का छत्रपती 11 टीम सासवड संघाला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुपरस्टार्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सौरभ रामदास हे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. चला मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. सासवड संघ चला बेल्ला टीम चला क्षेत्ररक्षण मित्रांनो लवकर सजवा. चला मॅचला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. सौरभ रामदासी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मात्र जबरदस्त राहिलेला आहे. चेंडू मात्र अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता या बॉलवरती अगदी आपल्याला पाहायला मिळते. वेगावरती स्वार कायमच राहिलेत सागर इथे. जबरदस्त गोलंदाजी 4 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आक्रमक झालेले आहेत. आता सौरभ रामदास या बॉलला पाठवून देतील सीमारेषा पार. मिळतायत रन 4. चौकार चौकार या बॉलवरती आलेला आहे. धावसंख्या पुढे जाते. 8 धावा धावफलकावरती आहे. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा शेवटचा बॉल किंबहुना या ठिकाणी बाकी राहील. आता सौरभ रामदासी प्रयत्न करावे लागतील. मॅच महत्वाची आहे. फुलटॉस बॉल पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत आणि तिसऱ्या पंचांना विचारणा करतायत पंच. आता पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांना विचारणा केलेली आहे. जाऊयात पुन्हा एकदा पीटीसी लाईव्ह वॉर्ड रूम मध्ये. तो निर्णय काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि फेर बॉल चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 8 आणि आता 24 बॉल तर विजयासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच पाहूयात. महत्वाची तो मॅच आणि आता खेळ मात्र जबरदस्त व्हायला हवाय. दुसऱ्या षटकासाठी चला बेल्ला टीम जास्तीचा वेळ नकोय. वेळ वाचवा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलेले आहेत. सुमित येत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. ऑन स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा शुभम वायदंडे. हा बॉल पाठीमागे खेचलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूपर्यंत आणि त्याचबरोबर आताचा बॉल मात्र अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती देखील राहील. सुमित आलेले आहेत. जबरदस्त खेळ करतायत. त्यांच्या संघासाठी धावसंख्या 8 या आकड्यावरती आहे. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. हाही बॉल हवाई मार्गाने पाठवून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर 6 धावा मिळतील. शुभम वायदंडे क्लास आहे आणि ब्लास्ट ते कायमच करतायत. षटकार खेचलेला आहे. धावसंख्या पुढे 14 या आकड्यावरती. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे जाते. 14 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शुभम वायदंडे जे की आता मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांनी षटकार खेचलाय. गोलंदाज सुमित आणि तो प्रयत्न करताय शुभम वायदंडे. चला उशीर भरपूर होतोय. पुन्हा बॅड लाईटचा अपील चालणार नाही याची नोंद घ्यायची आहे दोनही टीम्सने. वेळ वाचवा. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे.
हाही बॉल बॅक टू बॅकचा हवाई मार्गाने क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत टप्पा खात बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा 4 धावा येतील चौकाराला आताच्या बॉलवरती. चौकार मिळतोय. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुन्हा पुढे जाते. 18 धावा धावफलकावरती आहेत. समीकरणामध्ये खरं तर बदल करायचा प्रयत्न खरं तर इरादाच ठेवलेला आहे आता शुभम वायदंडेने. 21 बॉल 38 ची गरज. 21 बॉल विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळ देणं गरजेचं असते आणि तोच खेळ द्यायचा आहे पुन्हा एकदा शुभम वायदंडेला. गोलंदाज सुमित कमबॅक करतील सातत्याने. वाल्ले टीम त्यांच्या विरुद्ध छत्रपती 11 टीम सासवड. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा एअर रिव्हर्स करायचा प्रयत्न. आताच्या बॉलवरती अल्टी पलटी करायचा होता, संपर्कच होऊ शकत नाहीये आणि आताचा बॉल डॉट बॉल आलाय. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे शुभम वायदंडे. हलक्यात केळाय क्षेत्ररक्षक आहेत. घाई करचाल तर संधी मिळेल क्षेत्ररक्षक टीमला. आताचा बॉल मात्र पुन्हा एकदा डॉट आलाय. बॅक टू बॅक लगातारचे चेंडू डॉट येत आहेत. शेवटचा बॉल बाकी राहील. धावसंख्या आहे 18. एका विकेटचं नुकसान. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शुभम वायदंडे त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. हा बॉल पाठवून दिलेला आहे मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर शिवछत्रपतींचा छावा मिळवेल 6 धावा सिक्सर. टीम छत्रपती 11 सासवड संघ 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती 18 बॉल आणि विजयासाठी आता 32 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि 32 ची गरज. जबरदस्त बॅटिंग राहिलेली आहे शुभम वायदंडेची. या षटकामध्ये वर्चस्व टिकून ठेवण्याचं काम ते सातत्याने करत चाललेत. 18 बॉल आणि विजयासाठी आता मात्र 32 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. सागरला पुन्हा एकदा आणलं जात आहे पुढे. आता काय करतील आपल्या संघासाठी सागरचे वेगावरती स्वार होत आलेले आहेत बाल्य संघाकडून आतापर्यंत, ज्यांचा खेळ अप्रतिमच राहिलेला आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे सौरभ रामदासी. या बॉलला फोर्स केलंय. क्षेत्ररक्षक आलेला आहे. चेंडूपर्यंत पोहोचतायत. नो मॅच लढवत तशा बॉलवरती पडलेला आहे. 1 मिळेल आणि स्ट्राइक मात्र पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजांकडे जाते शुभम वायदंडेकडे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते. 25 लागल्यात. 17 बॉल आणि विजयासाठी या ठिकाणी आपण पाहूयात 31 धावांची आवश्यकता. 17 बॉल मध्ये 31 बनवायच्यात. पार्टनरशिप आपल्या संघासाठी गरजेची आहे आणि ती पार्टनरशिप आता उभे ठेवण्याचं काम मात्र हे फलंदाज करत चाललेत. सागर पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती तडाखा तर अप्रतिम केलाय, परंतु उंची जास्त भिडली होती. हाही बॉल या ठिकाणी आपण पाहूयात जबरदस्त राहील आणि चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहूयात डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची संख्या आताच्या बॉलवरती पाहायला मिळाली आहे. इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय. 16 बॉल 31 धावांची आवश्यकता. इक्वेशन आणि कॅल्क्युलेशन करणं आता फार गरजेचं असणार आहे सासवड संघाला आणि तोच प्रयत्न आता पुन्हा एकदा करतायत. सागर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत. त्यानंतरचा बॉल आई बॉल या ठिकाणी आपण पाहूयात पुन्हा एकदा डॉटच येत आहे. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉल वरती सुद्धा होत असताना पाहायला मिळेल. चर्चा आता दोघांमध्ये होईल. कानमंत्र आणि चर्चेतून येणाऱ्या चेंडूंवरती कशा प्रकारे आक्रमक होत आहे शुभम वायदंडे. पुन्हा एकदा जे पाठीमागच्या षटकांमध्ये आक्रमक राहिलेले आहेत त्यांना आता उभं ठेवण्याचं काम
अगदी सागर यांनी करून दाखवलंय. जबरदस्त मॅच. बॉल पाठीमागे हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक आहेत, संधी मिळाली होती, एक धाव मिळते. आताच्या बॉलवरती डबलचा प्रयत्न चालू होता परंतु थांबलेले आहेत. एकच मिळेल, एक सिंगल धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलच्या मतीने पुढे 26 बनल्यात. पार्टनरशिप गरजेची होती आणि पाठीमागे डॉट बॉल देखील आले. डॉट घेणं आता भाल्ले संघासाठी गरजेचं आहे. विकेटचा ते प्रयत्न करतात, विकेट सापडत नाही परंतु डॉट देखील आणणं आपल्या संघासाठी गरजेचं आहे. तोच प्रयत्न आता पुन्हा एकदा इथे देखील हे खेळाडू करून दाखवत असताना पाहायला मिळाले. सागर आता जवळपर्यंत सागरने 10 बॉल मार्गस्थ केले आहेत. 10 बॉल मध्ये त्यांनी 10 धावा खर्च करतायत. एक विकेट त्यांच्या नावावरती आहे. चांगला खेळ राहिलाय आणि अजून 2 बॉलचा खेळ या षटकातला बाकी राहील. त्यानंतरचा बॉल सौरभ रामदासी आणि आता हा बॉल पुन्हा दर्जेदारच येतोय, खेळपट्टीवरती आदळलाय. डॉट पुन्हा एकदा मिळालाय. इक्वेशन आता बनतंय 13 बॉल 30 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 2च धावा या षटकामध्ये खर्च होत असताना पाहायला मिळाल्यात. आता दिशा द्यायचं काम केलेलं आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचताय. संधी मिळाली होती धावचीची, लेट झाले आहेत आणि आता इक्वेशन पुन्हा बदलतंय. 12 बॉल 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29 ची गरज. 3 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. सागर यांनी जबरदस्त दबाव बनवण्याचं काम केले भाले संघाकडून आणि आता 12 बॉल 29 धावांची आवश्यकता. छत्रपती 11 टीम सासवड संघासाठी 12 बॉल 29 ची गरज. मॅचला करूयात सुरुवात. रिटायर्ड आउट केलेले आहेत फलंदाज आणि मैदानाच्या आतमध्ये आता निखिल फडतरे येत आहेत. जिथे 12 बॉल आणि विजयासाठी 29 ची गरज असेल तिथे तुम्हाला योग्य फलंदाज आणणं आपल्या संघासाठी खेळाडू पुढे आणणं गरजेचं असतं आणि तेच आता काम छत्रपती 11 टीम सासवड संघाने इथून पुढच्या षटकांमध्ये चालू ठेवण्याचं काम करतात. निखिल फडतरे आलेत. 12 बॉल विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. ज्यांच्याकडे बाहुबली स्ट्रोक आहेत तेच आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निखिल पुढे जात. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलेत. झेल टिपतायत. निखिलला अडकवण्यामध्ये यश आले. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि आता इक्वेशन पुन्हा बदलतंय. 11 बॉल 29 धावांची आवश्यकता. शुभम वायदंडे जे की मैदानाच्या आतमध्ये राहिलेत. निखिल बॅक टू द पवेलियन पोहोचलेत. मोठी विकेट आली या मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आता सोहन मेमाने पुन्हा एकदा येतील. चला ओम हिवरकर आलेले आहे. सकाळच्या मॅच मधले हिरो आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चला थोडंसं फास्ट खेळा दोनही टीम्स याची नोंद घ्या. 11 बॉल विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. ओम हिवरकर मैदानाच्या आतमध्ये. आल्याबरोबरच आक्रमक राहिलेले आहेत ओम हिवरकर. संधी आहे धावचीची आणि एक सिंगल मिळेल आताच्या बॉलवरती. अज्जू यांचा बाईची सिंगल आहे. धावसंख्या पुढे जाते. 28 बनलेला आहे. 10 बॉल विजयासाठी अजून 28 बनवायच्यात. जवळजवळ तुम्ही 20 बॉल मध्ये 28 बनवल्यात. आता 10 बॉल मध्येच तुम्हाला 28 बनवायच्यात. शुभम वायदंडे ऑन स्ट्राइक वरती पुन्हा सज्ज होत आहेत. हाही बॉल जबरदस्त अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरभेदक किंमोड आताचा बॉल राहिलेला आहे. डॉट बॉल मिळतोय. अज्जू वर्चस्व टिकवतायत. भाले टीमचं पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. जिथे मॅच आपल्या हातातून निसटत होती
तिथूनच पुन्हा एकदा आवळून ठेवण्याचं काम या खेळाडूने करून दाखवले. पाठीमागचा षटक सागर आणि आता मात्र अज्जूने. त्यानंतरचा बॉल, हा बॉल आक्रमकतेने क्षमतेने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. शुभम वायदंडेचा क्लास होतोय ब्लास्ट. सिक्सर आलाय. 6 धावा मिळतील. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आणि आता संघाची धावसंख्या आहे 34. 8 बॉल 22 धावांची आवश्यकता. आठ चेंडू आहेत तर 22 धावांची सुद्धा आवश्यकता आहे. इक्वेशन आणि प्रयत्न आपल्या संघासाठी आता गरजेचं असेल. छत्रपती 11 सासवड माश हाय व्होल्टेज राहा. 8 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. फुलटॉस मिस केलेला आहे आणि फलंदाज होते स्ट्राइक वरती शुभम वायदंडे, जे की नेहमी मिस करत नसतात. त्यांना आता मिस करावा लागलेला आहे. आताचा बॉल डॉट आलाय. मॅच पुन्हा बदलतीये. 7 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे, परंतु आता दडपणामध्ये आक्रमण करणं आपल्या संघासाठी महत्वाचं आहे. 7 बॉल 22 ची गरज. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय आणि आता देखील शुभम वायदंडेने वर्चस्व टिकून ठेवण्याचं काम केलंय. या षटकामध्ये 13 धावा जमवल्यात आणि आता 6 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. कालची देखील क्वार्टर फायनल जर समगीर साहेब आम्ही पाहिली तर कालच्या क्वार्टर फायनल मध्ये 6 चेंडू मध्ये 16 धावाच बनवायच्या होत्या आणि आजच्या देखील कॅल्क्युलेशन सेमच आहे. परंतु काल गोलंदाजी टीमचं वर्चस्व राहिलेलं होतं, परंतु आज वर्चस्व कोणाचं असेल तेही देखील महत्वाचं आहे. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. कालचा दिवस वाडेबोलाय संघाच्या नावावरती आणि आजचा दिवस कोणाचा असेल तोही देखील महत्वाचा आहे. फलंदाज ऑन स्ट्राइक वरती ओम हिवरकर, परंतु षटक कोण मार्गस्थ करेल? जे 6 बॉल मार्गस्थ करतील. एक बॉल किंमत मात्र 71,000चीच आहे आणि आता षटक मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज येत आहेत निलेश. 6 बॉल विजयासाठी या ठिकाणी आपण पाहूया. 16 धावांची आवश्यकता. ओम हिवरकर ऑन स्ट्राइकला. शुभमला प्रयत्न करतील का स्ट्राइक वरती पुन्हा एकदा आणण्याचा? 6 बॉल 16 ची गरज. 2 षटकार 1 चौकार. 3 षटकार गरजेचे आहेत. जे पाठीमागे केलेलं आहे तेच आता करून दाखवायचे. पुन्हा एकदा ओम हिवरकर ऑन स्ट्राइकला. 6 बॉल विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. स्ट्राइक वरती शुभम वायदंडेला आणलं जाईल का तेही महत्वाचं आहे आपल्या टीमसाठी. परंतु जोखीम स्वीकारली आहे निलेश यांनी. खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. जबाबदारी महत्वाची आणि तोच आता प्रयत्न राहील. हवेमध्ये झेल टिपतात फलंदाज ओम हिवरकर. बॅक टू द पव्हिलियन आणि तिसऱ्या पंचांना विचारणा केलेली आहे. आक्रमक कुठून आक्रमण केलेलं आहे त्याच्यासाठी यस तोच पाहायचा आहे आम्हाला. आणि आता पीडीसी लाईव्हची मदत घेऊयात आणि तो वॉर्डरूम पुन्हा एकदा ओपन होतोय. इट इज अ बॉल येतोय. नो बॉल आहे आणि आता मॅच पुन्हा महत्वाची ठरेल. परंतु आता स्ट्राइक नॉन स्ट्राइक आमचे पंच देखील. चला नो बॉलची फक्त एकच रन आहे. फास्ट खेळा दोनही टीम. चला बाले टीम क्षेत्ररक्षण आपलं त्वरित सजवा, वेळ वाचवा. फ्री हिटचा बॉल. ओम हिवरकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ऑन स्ट्राइकला. योग्य क्षणी योग्य कार्यक्रम आणि तोच गरजेचा राहील. आता दोनही संघांच्या माध्यमातून मॅच महत्वाची आहे. अंपायर्स देखील तितकेच महत्वाचे आहेत. अक्षयजी चांदगुडे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग पंच आमचे बाळू सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत स्वप्नीलजी भैया काकडे सर. त्यानंतरचा बॉल फ्री हिटचा ओम हिवरकर.
फ्रीडचा बॉल हवाई मार्गाने पाठवला जातोय आणि आता सीमारेषेच्या बाहेरच गेलाय आणि आता सिक्सर आलेला आहे. समर्थक दोनही संघांचे या मैदानावरती आहेत. जल्लोष दोन्ही साइडने चालू राहिलाय. आता इक्वेशन आहे 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू विजयासाठी 9 बनवायच्यात. जो खेळ आहे तोच द्यायचा प्रयत्न आता गोलंदाज देखील निलेश करतायत. मॅच मात्र महत्वाची आहे. 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. वर्चस्व कोणाचं टिकवून ठेवलं जाईल. कालच्या दिवशी गोलंदाजी संघाचं राहिले जिथे 6 बॉल 16ची गरज होती. क्वार्टर फायनलची मॅच होती. परंतु आज वेळ बदलत असते, दिवस बदलत असतो आणि तोच प्रयत्न आता फलंदाजी टीम अर्थात छत्रपती 11 टीम सासवड संघ करत असताना पाहायला मिळते. वेळ वाचवायचा आहे. 5 बॉल विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश सज्ज होत आहेत, जे पंचांच्या आता उजवीकडून स्टार्ट घेतील. ऑन स्ट्राईकला ओम हिवरकर. हाही बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, झेल होतोय फलंदाज ओम हिवरकर. बाद होतील. इक्वेशन कॅल्क्युलेशन नुसार पुन्हा बदलतंय आणि इक्वेशन आहे आता 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मॅच मात्र महत्वाची आहे. पुढे एकदा मॅच मध्ये कोणता फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळ देणं आपल्या संघासाठी गरजेचं आहे आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये करून दाखवायचंय. पप्पू आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. हवेमध्ये बॉल. जे करायचं नव्हतं तेच झालेलं आहे आणि आता इक्वेशन अल्टी पलटी सातत्याने राहील. इक्वेशन आहे आता 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. शुभम जरी स्ट्राइक वरती येत असतील आताच्या बॉल वरती तर 2च बॉल उरत आहेत. 3 बॉल विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल येत आहेत, परंतु सिंगल काढून देतील का शुभमला, तोही देखील महत्वाचा क्वेश्चन आहे. का आक्रमक आल्या आल्याच होत आहेत. सासवडचा षटकार किंग आहे, सिक्सर किंग म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती जबरदस्त खेळ राहिलेला होता ओम हिवरकरचा. ते बॅक टू द पवेलियन. पप्पू देखील बॅक टू द पवेलियन पोहोचतायत. 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. प्रवास सगळ्यांनीच लांबवरचा करूड शेवटच्या मॅच पर्यंत पोहोचलेले आहेत आणि आता मॅच महत्वाची आहे. 3 बॉल 9ची गरज. स्ट्राइक वरती शुभमला आणलं जाईल का? तिसऱ्या पंचांना विचारणा करूयात. शुभम प्रयत्न होते परंतु आता तिसऱ्या पंचांना विचारणा पुन्हा एकदा होत आहेत. नॉन स्ट्राइकचे खेळाडू क्रीज सोडतायत का? आणि आता पाहूयात पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून.
अशा रीतीने शुभम वायदंडे यांना मैदानाच्या आतमध्येच थांबावं लागेल. बॅटर सेफ आहेत, बॅटर सेफ आहेत. मॅचला ऑन करा. चला मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय आणि बॅटर सेफ आहेत. मॅचला ऑन करूया. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईकला आहेत हर्षद, नवीन फलंदाज आहेत हर्षद. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. लवबुल टॉस आहे, दिशा दिली जाते. आताच्या बॉलवरती आक्रमक झालेले आहेत आणि 1 धाव मिळेल. इक्वेशन आहे आता 2 बॉल आणि बनवायचे आहेत विजयासाठी 8 धावा. गाठ आहे दोनही संघांची. 2 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. कोण कोणाची लावेल ती वाट तेही देखील महत्वाचं आहे. बनवायचे आहेत 8. 2 बॉल 8 ची गरज. ऑन स्ट्राईकला शुभम वायदंडे, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती निलेश. ऑन स्ट्राईकला आहेत हर्षद. पिटीस लाईव्ह तमाम प्रेक्षक रसिक या मॅचसाठी शुभेच्छा पोहोचवतायत आणि देऊया दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. 2 बॉल 8 ची गरज. पहिलाच बॉल आहे आणि आता पहिल्याच बॉल वरती इथे काय घडेल. आता संधी मिळाली आहे आणि आता इथे हर्षद मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. चला फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल बाकी आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. आणि आज बरोबर आजचा दिवस नावावरती करत असणारा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. टीम भाले टीम आपल्या नावावरती करे. अभिनंदन आहे या टीमचं आणि आजचा दिवस इथे संपला असं कळवतो. जय क्रिकेट, जय शिवराय, गुड नाईट, धन्यवाद, शुभरात्री. थँक्यू व्हेरी मच.